नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा आज आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण हॉटेलमध्ये गेलो की एक पहिल्यांदा स्पेशल डिश काहीतरी मागवतो, तर त्यात मटार मेथी मले ही डिश असतेच। तर ही डिश कशी करतात रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये अप्रतिम चव असते आणि आपल्याला वाटतं आपण इतकं करतो आणि त्यांच्यासारखी टेस्ट कशी येत नाही। तर तुम्हाला ही अगदी सोपी पद्धत आणि अगदी छान टेस्टी पाहिजे असेल तर शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा। मेथी मलाई या डिशसाठी आपण अशी कोवळी मेथी घेतलेली आहे बघा। मेथीचा सीझन हल्ली कायमच असतो। स्वच्छ धुवून ही मी अशी चांगली कोरडी करून घेतली किंवा आपण कापडात नॅपकिनमध्ये अशी कोरडी करून घ्यायची की त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंशही नकोय, अशी कोरडी करून घेतली। त्यानंतर इतर साहित्यामध्ये आपण काय काय घेतलंय पाहूया। इथे आपण मलाई घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी, एक दिवसाच्या दुधावरची, आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। 4 कांदे आपण असे हे कांदे 4 घेतले, हे बॉइल्ड केलेले आहेत, उकडलेले आहेत बघा। असे मऊ उकडून घ्यायचे, पण खूप गिर्र करायचे नाहीये। त्यानंतर आपण खवा घेतलेला आहे, हा खवा आहे साधारण 50 ग्रॅम किंवा 2 टेबलस्पून। काजू आहेत अर्धी वाटी साधारण काजू। त्यानंतर 100 ग्रॅम आपण फ्रेश मटार किंवा फ्रोझन मटार कुठलाही घ्या, आता फ्रोझन कसा करायचा तेही आहेच आपला व्हिडिओ। त्यानंतर लसूण आणि आलं, हे 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि आलं आहे। त्यानंतर साखर, मीठ आणि 2 बदाम फूल, आणि महत्त्वाचं म्हणजे कसुरी मेथी 1 टेबलस्पून ते 2 टेबलस्पून कसुरी मेथी, अर्ध्या लिंबाचा रस। एवढं साहित्य आपण या रेसिपीसाठी घेतलेलं आहे। एक जुडी मेथी आपण पानं घेतली आणि आपण ही थोड्या तेलामध्ये म्हणजे अर्धी वाटी तेल घेतलेली तेलामध्ये अशी फ्राय करून घेतली। क्रिस्पी व्हायला पाहिजे, पूर्ण कुरकुरीत व्हायला पाहिजे मेथी, त्याची एक वेगळीच टेस्ट येते। साधारण 2 मिनिटात मेथी अशी क्रिस्पी होते, कुरकुरीत होते आणि त्याचा रंगही छान राहतो। ही टेस्ट अप्रतिम येते भाजीला, म्हणून आपण ही अशी टिश्यू पेपरवर काढते मी, फार तेलकट नको म्हणून असं करायचं। या हिरव्या मिरच्या पण तेलामध्ये आपण अशा टाकून परतून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवे तेवढी तुम्ही करू शकता। मी साधारण 3 मिरच्या घेतल्यात, खूप तिखट ही डिश चांगली नाही वाटत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या 4 मिरच्या घातल्या, त्यानंतर काजू, आलं लसूण, त्यानंतर खवा, सगळा खवा आपण ग्रेव्हीमध्येच घालायचा आहे। खव्यामुळे टेस्ट छान आणि येते आणि क्रीमी होते। हा कांदा आपण उकडलेला आहे सांगितलं मी। 4 कांदे आपण असे मध्यम आकाराचे घेतले। ही साधारण 6 माणसांसाठी डिश आहे, 6 माणसांना भरपूर होते। आता यामध्ये आपण टॅमॅटो नाही वापरायचा, टॅमॅटोने मग काय रेग्युलर डिशची टेस्ट येते टॅमॅटो घातला तर, म्हणून टॅमॅटो नाही। ही आपली व्हाईट ग्रेव्ही आहे किंवा क्रीमी ग्रेव्ही म्हणतात तशी आहे। आता राहिलेलं तेल आहे 2च चमचे, त्यात आपण 2 बदाम फूल घातलेले आहेत। बाकी कुठलाही मसाला आपण इथे वापरणार नाही आहे, फक्त बदाम फूल घातलेला आहे। आणि आता आपली ग्रेव्ही बघा अगदी स्मूथ झालेली आहे, दिसते किती छान, याला रंगही मस्त आलेला आहे आणि अशी झालेली। त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं करताना, तर आपण ही आता या तेलामध्ये घालायची आहे। ग्रेव्ही ही फ्राय करायची अशी। आता ग्रेव्ही बघा साधारण 5 मिनिटामध्ये फ्राय झालेली आहे, शायनिंग येते ग्रेव्हीला बघा। आणि आता यामध्ये आपण घालायची आहे 1 चमचा साखर, मेथीला थोडी साखर या लागते। त्यानंतर मीठ आणि कसुरी मेथी घालायची आहे। आपण कसुरी मेथी ही गरम केलेली आहे आपण, त्यामुळे कसुरी मेथीचा वास छान येतो। असं चुरायची आणि घालायची। आणि थोडं पाणी, एक अर्धी वाटी उकळतं पाणी घातली मी, हे गरम पाणी आहे, गार पाणी नाही आहे। साधारण आपली 6 माणसांची 5 ते 6 ही ग्रेव्ही आहे। अशा छान छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर। तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा। मटारचे दाणे हे फ्रोझन मटार आहे, म्हणजे आपला व्हिडिओही आहेच फ्रोझन मटारचा,
पण तुम्ही उकळत्या पाण्यात टाकून हे मटार घेतलेले आहेत आपण, त्यामुळे हे मटार एकदम शिजलेले आहेत असे. आता उकळू द्यायचं आणि मलाई मात्र आपल्याला नंतर घालायची आहे. यामध्ये आता आपण पिळणार आहे लिंबू. हे बघा, लिंबू अर्धं घेतलं मी क्वांटिटीप्रमाणे आपण, कारण यात आपण टमॅटो नाही घातलेला. मटार सगळं शिजलेलं आहे. मी आता गॅस ही बंदच करते, काही गरज नाही आहे. आपली मेथी ही अशी बघा अशी क्रिस्पी होते, दिसते तुम्हाला, हिरवीगार आणि क्रिस्पी झालेली आहे. अशी ही यामध्ये आपण घालायची आहे मेथी. सगळं मिक्स करायचं आहे. थोडी हाताने मी चुरती आहे म्हणजे त्याचा वास छान लागतो. इथे आपल्याला स्मोक वगैरे द्यायची गरजच नाही आहे, कारण आपली मेथी ही ऑलरेडी तळलेली असते. त्यामुळे आता आपण जे मलाई घेतलेली आहे, दूध घेतलेलं आहे, हे सगळं असं फेटून त्यावरती आपल्याला घालायचं असतं, म्हणजे ते फुटत नाही किंवा काही होत नाही त्याचं. म्हणून गॅस बंद करायचा आणि मगच घालायचं. अशा छान छान रेसिपीसाठी पहा अपर्णाज किचन. रेसिपी कशी वाटली आहे तर तुम्ही नक्की लाईक करा. मी कमेंट्समध्ये सांगा कशी काय वाटते ते, आणि घरी नक्की करून बघा. तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आता आपण क्रीम घातल्यावरती किंवा मलाई घातल्यावर उकळायचं नसतं. मलाई नसेल तर तुम्ही क्रीम जे अमूलचं मिळतं ते वापरा, म्हणजे डेअरी क्रीम असतं हे. बघा आपली मस्त तयार झाली आहे. आता ही आत्ता ठीक वाटली तरी जेवेपर्यंत थोडीशी सैल आहे, थोडी ठीक होत जाते. आणि ही कशी नानबरोबर, रोटीबरोबर, कशाबरोबरही, अगदी चपातीबरोबरही सगळ्यांना आवडते.